मराठवाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात गोदावरीच्या गंगाथडीला प्रामुख्याने कपाशी, सोयाबीनचं पीक तर उर्वरित डोंगरथडीला बाजरी आणि भुईमूग पीक घेतलं जातं। या पिकांचा हा बालेकिल्ला मात्र अलीकडं 1-2 वर्षात हे चित्र पूर्णपणे बदलताना दिसतंय। तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शिऊर तसंच परिसरातील नेमगाव, कोरडगाव, खरज, चित्तरखेडा, आलापूरवाडी, चिकरगाव, खंडाळा, जानेफळ या पट्ट्यात आता तूर शेती मोठ्या स्वरूपात उभारी घेतेय, ज्यातून उत्पादक शेतकरी सुद्धा समाधानी होताना दिसून येत आहे। कमी मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा या सगळ्यामुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया हा घट्ट रोखताना दिसतोय। निसर्गाच्या लहरीपणात सुद्धा तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्यानं शेतकऱ्यांना फायद्याची ठरतेय। दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मार्फत विकसित झालेलं गोदावरी तूर वाण हे मर रोगाला प्रतिबंधित असल्यानं आणि तसंच चांगल्या जमिनीत योग्य व्यवस्थापन केल्यास 10 क्विंटलपेक्षा अधिक उतारा देत असल्यानं शेतकऱ्यांच्या पसंतीला येतंय। ही गोदावरी शिडे आणि 6 बाय 1.5 वारी लागवड केली आणि आम्ही हिला खत सुरुवातीला 10-26 दिलं। त्याच्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही तिला। एकदम झिरो बजेटमध्ये आमची तूर आली आणि मध्ये जाता येत नाही म्हणून आम्ही ड्रोननं फवारणी करायची इच्छा होती, पण आम्हाला टायमावर ड्रोन भेटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही फवारणीसुद्धा केली नाही। तरी बी अपेक्षित उत्पन्न 16 क्विंटलचं आहे आम्हाला। पारंपरिक पिकांच्या तुलनेत कमी कष्टात तब्बल 16 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळण्याची आशा सांगणारे हे आहेत निमगाव तालुका वैजापूर इथले शेतकरी रामा रतन त्रिभुवन। पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आधुनिक शेततळ उभारत सोलार सुविधेचा उपयोग करत त्रिभुवन हे भाजीपाला आणि तूर शेती करतात। यंदा इतर पिकांच्या तुलनेत तूर हे सगळ्याच बाबतीत फायद्याचे ठरल्याचं रामा त्रिभुवन हे आवर्जून सांगतात। दरम्यान त्रिभुवन यांच्या या तूर शेतीला नुकतीच विद्यापीठाचे विभागीय कृषी विस्तार कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथले कृषी सहाय्यक रामेश्वर ठोंबरे आणि सोबतच बाजरा संशोधन केंद्र वैजापूरचे नानासाहेब पुंदे यांनी भेट देऊन पीक पाहणी केली। यावेळी ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तूर पिकाकडे वळण्याचं आवाहनही केलं। तर शेतकरी म्हणतो राम राम, मराठवाड्याच्या शेतीचा विचार करता तूर हे महत्त्वाचं पीक मराठवाड्याच्या शेतीसाठी आहे आणि त्याच्यामध्ये कृषी संशोधन केंद्र निर्मित जे काही बिडियन 711 आणि गोदावरी 2 वाणाचा मराठवाड्याच्या शेतीमध्ये पेरणीसाठी उपयोग होत आहे। त्यामध्ये बागायतीसाठी गोदावरी आणि कोरडोसाठी 711 पेरणी करावी अशी विद्यापीठाची शिफारस आहे। तर यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी गोदावरीची वाणाची लागवड केली। यावर्षी पाऊस पण चांगला होता आणि त्यामुळे या वाणाचं चांगलं उत्पादन येण्याची शक्यता आहे। यावर्षी अतिवृष्टीमध्ये सुद्धा या वाणाने तग धरत शेतकऱ्याचं एक प्रकारचं समाधान करण्याइतपत हा वाण गेलेला आहे। मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की इतर खरीपाचे जे पीक आहे त्याच्यामध्ये कापूस असेल, मका असेल, या 2 पिकाची जर आपण तुलना केली तर त्यामध्ये तूर या पिकाचा खर्च निश्चितच कमी आहे। त्या पिकाला लागणारं खत, कीटकनाशक आणि काढणीचा खर्च आपण जर तुलना करीत बसलं तर त्या मानाने तूर या पिकासाठी आपल्याला काही करावे लागत नाही आणि विशेषतः पीक फेरपालट म्हणून आपण तुरीचा विचार केला पाहिजे। तुरीसाठी दुसरं एक महत्त्वाचं आहे की तूर हे पीक जमिनीची सुपीकता वाढवणार आहे। दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी झालेली आहे, आपण सेंद्रिय खत शेतीला देऊ शकत नाही। अशा वेळेस पालापाचोळा जे काही पडणारा पालापाचोळा आहे तुरीचा, यापासून सुद्धा जमीन मोठ्या प्रमाणात सुपीक होते। या पिकाचं एक आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की काढणी करणं खूप सोपी, मशीनद्वारे मजुराची खूप टंचाई आहे, शेतकऱ्यामध्ये प्रश्न भेडसावत। आता त्यासाठी आपल्याला काढणीसाठी हार्वेस्टरद्वारे याची काढणी होती। अशा अनेक प्रकारचे जर विचार केला आपण तर आंतरपीक म्हणून तूर फायद्याचं आहे, सलग पीक म्हणून फायद्याचं आहे, पीक फेरपालट म्हणून फायद्याचं आहे आणि सरळ आणि साधं पीक आहे। यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर एक लागवडीचं अंतर यासाठी महत्त्वाचं आहे। किमान तुम्हाला 2 ओळीतलं अंतर 5 फूट ठेवणं आवश्यक आहे आणि 2 रोपातील अंतर 1 फूट ठेवणं आवश्यक आहे। कारण आता शेतकरी 7, 8, 9 फुटापर्यंत 2 ओळीतलं अंतर घेऊ लागलेले आहे। त्याचा विचार करता आपल्या जमिनीचा प्रकार, पाणी देण्याची व्यवस्था याचा विचार करून बागायतदार शेतकऱ्यांना असं विद्यापीठाच्या वतीनं सांगावं वाटतं की आपण इतर वाणापेक्षा गोदावरी वाणाचीच लागवड केली पाहिजे आणि या वाणातून तुम्हाला नक्कीच अपेक्षित उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी खात्रीने आम्ही तुम्हाला सांगतो। धन्यवाद। रवींद्र जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकमतagro.com।